ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. अखेर आता खूप वर्षानंतर प्रतिमा परत आलेली असते आणि तिला सायलीने परत आणलेलं असतं. ती किल्लेदार आणि सुभेदार घराण्यातील कोणालाही ओळखत नसते आणि ती सायलीलाच खरी तन्वी मानत असते. प्रतिमाला परत आलेलं पाहून प्रियाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते आणि ती आता एक मोठं कारस्थान करणार असते. प्रतिमाची स्मृती परत आणण्यासाठी सायलीकडे 1 आठवड्याचा कालावधी असतो. तर आता प्रतिमा घरामध्ये परत कशी येणार आणि प्रिया कोणतं मोठं कारस्थान करणार आणि सायली 1 आठवड्यात प्रतिमाची स्मृती परत आणणार का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे प्रतिमा किल्लेदारांच्या घरी परत आलेली असते आणि तिने तिच्या मुलीला म्हणजेच सायलीला ओळखलेलं असतं आणि ती सर्वांना सायली सोबतच राहणार असं ठणकावून सांगत असते. ती खूप हट्ट करत असते आणि त्यामुळे रविराज आणि पूर्णाजी तिच्या हट्टापुढे हात टेकतात. प्रतिमा सायलीचा हात घट्ट धरत मी माझ्या तन्वीसोबतच राहणार असं म्हणत असते. तिथे रविराज स्वतःच्या मनाशीच म्हणत असतो की माझी तन्वी तर इकडे आहे, परंतु प्रतिमाने हा काय वेडेपणा लावला आहे, तिने हा काय मूर्खपणा लावला आहे. त्यानंतर रविराज सर्वांना म्हणतात की या सायलीने माझ्या बायकोवरती प्रतिमेवरती काय जादू केली आहे की ज्यामुळे ती आमच्या घरी न राहता इथे राहण्याचा हट्ट करत आहे. त्यानंतर सायली प्रतिमेला सुभेदारांच्या घरी घेऊन येते. प्रतिमाच्या चेहऱ्यावरील पडलेले ते काळे डाग पाहून पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. प्रतिमाचा स्मृतिभ्रंश झालेला असतो आणि त्यामुळे तिला काहीही आठवत नसतं, परंतु ती सायलीला मात्र माझी तन्वी म्हणून हाक मारत असते. तिकडे गेल्यानंतर प्रतिमा सर्वांकडे वेड्याप्रमाणे पाहत असते. तिला कोणीही ओळखू येत नसतं. तिथे पूर्णाजी म्हणत असते, प्रतिमा तू मला ओळखलंस का, मी तुझी आई आहे. त्यावर प्रतिमा म्हणते की तुम्ही माझ्या आई आहात का, मग मी इतके दिवस कोठे होते ते शोधण्यासाठी तुम्ही का आला नाहीत. प्रतिमा आता घरात लावलेला तिचा आणि सायलीचा फोटो पाहत असते. ते फोटो पाहून तिला धक्काच बसतो. माझे आणि तन्वीचे फोटो या घरामध्ये कसे काय आले याचाच ती विचार करत असते आणि प्रतिमा सर्व घरात वेड्यासारखं पाहत असते. तिथे अर्जुन पूर्णाजीची समजूत काढत म्हणायला लागतो की पूर्णाजी अगं प्रतिमा त्याला डोक्याला खूप जबर मार लागला आहे आणि त्याचमुळे तिला काही आठवत नाहीये. तू आता शांत राहा. प्रतिमा त्या आता आपल्या जवळ आहे ना, ती आपल्या जवळ राहील आणि त्यानंतर तिला सर्व काही हळूहळू आठवेल असं म्हणत अर्जुन पूर्णाजीची समजूत काढत असतो. तिथे कल्पना म्हणायला लागते की अगं सायली, प्रतिमाने जर रविराज भाऊजी आणि तन्वीला नीट ओळखलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा सायली कल्पनाला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, रविराज सर समजून घेतील. प्रतिमा आणखीनही तिच्याने तन्वीचे अडकवलेले फोटो पाहत असते. तर तिथे प्रिया प्रतिमाला पाहून खूपच घाबरलेली असते. ती स्वतःशीच बोलत असते की ही फोटोतली बाई तर जिवंत आहे, म्हणजे माझी शंका खरी ठरली. जर हिला सर्व काही आठवलं तर माझं काही खरं नाही, खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर तिकडे पूर्णाजीच्या डोळ्यातून पाणी येत असतं. एकीकडे त्यांची मुलगी प्रतिमा परत आल्याचा आनंद असतो, तर दुसरीकडे तिला काही आठवत नाही याचं वाईट वाटत असतं. तर तिथे रविराज स्वतःशीच म्हणत असतात की अगं 20 वर्ष झाली मी तुझा किती शोध घेतला, मी आज तुझ्या समोर आहे, परंतु मी तुला आज आठवत कसा नाही. प्लीज प्रतिमा, काहीतरी आठवण्याचा प्रयत्न कर, असं रविराज स्वतःशीच बोलत असतो. रविराज खूप भावूक झालेले असतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असतं. प्रिया तिथे आणखीनही घाबरतच चाललेली असते. प्रतिमा सायलीचा धरलेला हात सोडतच नसते. प्रिया स्वतःशीच बोलत असते की या बाईने तिच्या खऱ्या मुलीला ओळखलं तर नसेल ना, एक तर मी खोटं बोलून या किल्लेदारांच्या घरात आली आहे, माझं स्वप्नभंग तर होणार नाही ना. जर तसं झालं तर तो महिपत माझं काय करेल सांगता येत नाही. त्यानंतर प्रिया प्रतिमाला म्हणते की अगं आई बघ, माझ्याकडे मी तुझी खरी मुलगी आहे, मी तुझी तन्वी आहे, असं म्हणून प्रिया प्रतिमाच्या जवळ जात असते. प्रतिमा प्रियाचा हात झटकते आणि माझ्यापासून लांब हो असं घाबरत म्हणते. तिथे प्रताप तन्वीला म्हणतात, अगं तन्वी, तू आता सिच्युएशन समजून घे, आपण आता प्रतिमेला थोडासा वेळ दिला पाहिजे, तिला काहीही आठवत नाहीये. तर तिथे अर्जुन म्हणतो की सायली त्यांना इकडे घेऊन आली आहे, त्यामुळेच त्या सायलीशी छान बोलत आहेत, नीट वागत आहेत.
आपण डॅडने म्हणल्याप्रमाणे त्यांना थोडासा वेळ देऊयात. तिथे लगेचच अस्मिता म्हणते. अर्जुन लगेचच तो बायकोची बाजू घेऊन बोलत आहे. तुला आता काय सिच्युएशन आहे हे कळत नाहीये का? तर तिथे रविराज विचार करत असतात की जेव्हा जेव्हा मी सायलीकडे पाहत आलो, तिचं वागणं, तिचं बोलणं मला प्रतिमासारखंच वाटत होतं. आणि आता सुद्धा प्रतिमा सायलीला सोडायला तयार नाही. तर तिथे प्रिया तमाशा करण्याचा प्रयत्न करते. ती सायलीला म्हणायला लागते की तू आता माझ्यापासून माझी आई सुद्धा हिरावून घेतलीस का? तू पहिल्यांदा माझ्या अर्जुनला माझ्यापासून हिरावून घेतलंस आणि त्यानंतर बाबांना सुद्धा माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या पूर्ण आजीला सुद्धा तू हिरावून घेतलं होतंस, परंतु ऐनवेळी तिचे डोळे उघडले म्हणून बरं झालं. असं कसं काय करू शकतेस? तिथे अर्जुन म्हणतो, प्लीज तन्वी, तू उगाचच असं काहीही बोलू नको. असं काही बोलून प्रकरण वाढवू नकोस. तिथे रविराज म्हणतो की आता प्रतिमा परत आली आहे, मी तिला घरी घेऊन चाललो. परंतु प्रतिमा तिकडे जाण्यासाठी तयार नसते. ती सायलीचा हात घट्ट धरून उभी असते आणि ती म्हणते की माझी तन्वी इथेच आहे, मी इथेच राहणार. तेव्हाच तिथे सायली रविराजांना विनवणी करते की त्यांना इथेच राहू द्या असं म्हणून ती हात जोडते. तर तिथे प्रतिमा कावरीबावरी झालेली असते. ती रविराजांना म्हणते की मी इथून कुठेही येणार नाही. मी तुम्हाला कोणालाही ओळखत नाही. हा माझा इथे फोटो टांगलेला आहे ना, त्यामध्ये जी छोटीशी मुलगी आहे तीच माझी तन्वी आहे आणि ती तन्वी इथेच आहे. मी माझ्या तन्वी सोबत राहणार. मी तुम्हाला अजिबात ओळखत नाही, मग मी तुमच्यासोबत काय यायचं? असं प्रतिमा रविराजांना ठणकावून सांगत असते आणि ती तिच्या निर्णयावरती ठाम असते. परंतु रविराज आता काही एक ऐकून घेत नसतात. ते बळजबरीने ते प्रतिमाला घरी घेऊन जाण्याचा खूप प्रयत्न करत असतात. तिथे कल्पना त्यांची समजूत काढत म्हणते की आपण त्यांना थोडा वेळ देऊया. त्यांना जर सायलीमध्ये त्यांची तन्वी दिसत असेल तर तिला थोडा दिवस इथेच राहू द्या. त्यांना त्यानंतर थोडं थोडं आठवल्यानंतर त्या तुमच्याकडेच येणार आहेत ना, त्यासाठी आपण त्यांना थोडासा वेळ दिला पाहिजे. तेव्हाच तिथे प्रिया मध्ये पडते आणि म्हणायला लागते की अगं कल्पना मामी, माझी आई आता मला 20 वर्षानंतर भेटली आहे आणि तिला तुम्ही आमच्या घरी घेऊन जाऊ देत नाहीयेत. तेव्हा तिथे अर्जुन म्हणतो, अगं तन्वी, तुला काही कळतं की नाही? आता प्रतिमा त्याची तब्येत नीट नाहीये. तिला आता जे काही करायचं आहे ते तुम्ही करू द्यात. उगाचच तिच्यावरती बळजबरी करू नका. तेव्हा अस्मिता सुद्धा प्रियाची बाजू घेते आणि तन्वी बरोबर आहे असं म्हणते. तिथे सायली रविराजांपुढे आणखीन एकदा हात जोडते आणि म्हणायला लागते की सर, तुम्ही आता जास्त रागाला जाऊ नका. मी प्रतिमा आत्याची स्मृती परत आणण्याचा खूप प्रयत्न करीन आणि प्रतिमा आत्याला मी तुमच्याकडे नक्की आणून सोडीन. तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. तिथे पूर्णाजी म्हणत असते की रविराज, मला या मुलीचं बोलणं पटत आहे. हे बघा, आता आपल्याला प्रतिमावरती जास्त बळजबरी करून चालणार नाही. आपल्या प्रतिमेची स्मृती आपल्याला लवकरात लवकर परत आणायची आहे ना. तुम्हाला तिला लवकरात लवकर तुमच्या घरी घेऊन जायचं आहे ना. त्यासाठी आपण तिला थोडा वेळ देऊयात. प्रतिमा आता आपल्याला कोणालाही ओळखत नाही. आपण हिला वेळ दिल्यानंतर ही काहीतरी करून तिची स्मृती परत आणेल. प्रतिमा तुमच्याकडे लवकरात लवकर परत येईल, हा माझा शब्द आहे. तुम्ही उगाचच जास्त टेन्शन घेऊ नका. तर तिथे मूर्ख या म्हातारीला पण आताच मध्ये बोलायचं होतं का? त्या फोटोतली बाई सुद्धा आता वेड्यासारखं वागत आहे. या बाईला तिकडे घेऊन गेलो असतो तर काही ना काही करता तरी आलं असतं. परंतु आता ही सायली काही ना काही आगाऊ करून ठेवेल आणि त्यामध्ये ही म्हातारी सुद्धा तिच्या बाजूने उभी आहे. तर त्या तिथे रविराजला पूर्णाजीचं बोलणं पटतं आणि तो सायलीला प्रतिमा सोबत राहण्यासाठी आणि तिची स्मृती परत आणण्यासाठी 1 आठवड्याचा वेळ देतो. तर आता प्रतिमा सायलीच तिची खरी मुलगी, खरी तन्वी आहे हे ओळखू शकेल आणि खोटारड्या प्रियाला तिच्या कर्मांची शिक्षा कशी मिळणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.